तर मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. तर मित्रांनो, आज वार गुरुवारी आणि हिवरगाव कांदा मार्केटला दुपारूनच्या 17 बघू नेमका आज हिवरगाव मार्केटची दुपारूनची काय रेंज आहे शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ. काय भाव गेली आता गोल्टी? 2990 गेली. 2990 रुपये गोल्टी गेली मित्रांनो. गोल्टीची क्वालिटी बघू शकता. 4-5 नंबरला गाडी होती ना आपली वाडी. कुठले शेतकरी कुठले? कोमलवाडी. कोमलवाडीचे आहे का? काय रेंज काय वाटते तुम्हाला आजची? काय थोडं आज डाऊन वाटतंय मार्केट. हा डाऊन वाटतं का? सकाळी होते का? हा होतं ना. सकाळची काय रेंज होती? सकाळी गेले 3200. 3200. सकाळच्या पेक्षा कमी आहे का वाढेल काय? आता गोल्टी काय पहिल्या लाईनीला बरीच म्हणायची. हा, चांगलीच म्हणायची. पण अपेक्षा काय होती आपल्याला? अपेक्षा हीच होती का? राहा बा 2900 3000 पर्यंत. कांदा किती आहे आपला अजून शिल्लक? कांदा काय नाही संपलाय. आवरलं का? हा बरं. पहिले कांद्याचे काही पैसे झाले का? मग झाली. झाले ना. काय भाव गेले ते कांदे? पहिले कांदे गेले 2300. 24 गेले. बरं, काय वाटतं आपल्याला? काय वाटतं? कमीत कमी आहे अशी रेंज टिकून राहिली पाहिजे. कमी नाही झालं पाहिजे, वाढले नाही पाहिजे. याच्यात जास्त कारण फायदा होईल. की एवढ्या 2-3 दिवसात मार्केट बऱ्यापैकी रिवर्स झाले. हो बरोबर. हाय, तरी मार्केट राहिलं पाहिजे बा. पैसे होऊन जातील शेतकऱ्यांना. खरंय. 1750 रुपये खाद गेली मित्रांनो. खादीची क्वालिटी बघू शकता. कुठले शेतकरी कुठले? शहाचे आहे का? काय वाटते आज रेंज? कमीच होईल. सकाळी होते का? नाही का? दुपारून चालेल. सरासरी रेंज सांगतील का काय? तर सिरीज घेऊन राहील 2000 2 पर्यंत खादी 15 मालपोन. मालपोन 2012 गेलाय मित्रांनो. आधीची क्वालिटी बघू शकता. कुठले शेतकरी कुठले? हा, बेरवाडीचे आहे का? बाबा 3880 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. कुठले बाबा? सुरेगावचे आहे का? चांगले गेले कांदे. काय वाटतं आज बाजारभाव काय वाटतं? कमी आहे का जास्त आहे? हा, कमी झाले 100 100-150 कमी वाटतंय. 3870 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. गावठी दाखवा बरं आम्हाला. कुठले शेतकरी कुठले? हातंगडीचे आहे का? 3870 रुपये गेलाय. बरे गेले का कांदे? चांगले गेले कांदे? हा, मग आता चांगलेच म्हणायचे. मग काय करायचं? चांगलेच म्हणायचे. आज काय रेंज काय वाटते आज सरासरी? काय आता सरासरी असेच आहे. हा? 3600 3700. 37-38 चालेल. किती कांदा किती शिल्लक आपला? आता संपला. शेवट झाला का? हा. शेवटचीच गाडी झाली बा. हा बरं. 3870 गेलाय. बरं. 3450 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. आपली गाडी आहे 3500 किती? 3501 रुपये गेला मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. करंजीचे शेतकरी काय वाटतं आज? हा, करंजगाव. हा, करंजगाव 3501 रुपये. 3501 गेला. सरासरी रेंज काय वाटते आज? आज 34 35 36 बस. 34 थोडस डाऊनच वाटते मार्केट. 3725 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. कुठले शेतकरी? करंजगावचे आहे का? सरासरी रेंज काय आज? 35-36 चालू आहे. बर, हे करंजगावचे शेतकरी का? काय केलं आपली? 3300 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. काय गोल्टीची रेंज पाहिली का आज? गोल्टीची रेंज पाहिली का? नाही गोल्टिंग नाही पाहिजे. नाही पाहिली का? बरं. पाहुणे ट्रॅक्टर काय भाव गेला? 3690 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. कुठले शेतकरी? हिवरगावचेच आहे का? बर, काय सकाळी होते का? सकाळी काय गेले? 37 म्हणजे आज 100-150 कमी वाटतंय का? 3800 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. कुठले शेतकरी कुठले? तांबसवाडीचे आहे का? बरी का रेंज आज? रेंज कमी झाली आता. कमी वाटते. किती ना कमी वाटते तरी? 4-5 रुपये फरक. 400-500 रुपये फरक झाला. 3706 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही. सुपर क्वालिटीचा माल आहे. कुठले शेतकरी कुठले? निमगावचे. काय लेवल काय वाटते आज? लेवल थोडी कमी पण बरी नसल्यापेक्षा बरी. हाई इथे राहिलं पाहिजे. 3661 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. एकदम सुपर क्वालिटीचा कांदा आहे. हिवरगावचे शेतकरी बघू आता आज काय म्हणते ते. काय वाटतं आज बाजार? चांगली बाजार काय अडचण नाही. हाई इथे राहिलं पाहिजे. या बाजार भाव काय अडचण नाही. 3808 रुपये गेलाय.
कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो. कुठले शेतकरी कुठले गंगावडी शेतकरी. आज काय रेंज काय सरासरी काही दुपारून थोडं बरं घेतलं. दुपारून बरं घेता काय सकाळच्या पेक्षा. सकाळी होते का सकाळी काय गेलं सकाळ 34-80. 34-80 हाच कांदा होता. दुसरे कांदे होते. 100-200 सरक वाटते काही 100 रुपये सरक सर. 350 रुपये गेलाय मित्र. कांद्याची क्वालिटी बघा. 3400 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. कुठले शेतकरी कुठले खडांगडीचे आहे का. काय लेवल काय वाटते आज. आज काय लेवल वाटते. लेवल आहे 4 पर्यंत गेले बा. काय भाव झाला. 36 रुपये झालाय. 3600 रुपये झालाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. शेतकरी कुठले खडांगडी शेतकरी का. बरं काय रेंज काय वाटते आज तुम्हाला. आज काय सरासरी 3400, 3500, 3600. 3600 पर्यंत गेले का. काय बाजार या भाव गेले तर बरे पैसे होती का आपल्याला. टिकून राहायला पाहिजे आणि आज वाढायला पाहिजे. वाढवायला पाहिजे. कारण कालचं गणेश भाऊ निंबाळकरांचं आंदोलन आपण बघितलेलं हा, आहे. बरोबर. चांगल्या मालाला चांगला भाव मिळणं गरजेचं आहे. बरोबर. अयोग्य माल पुढे गेल्यामुळे चांगल्या मालाला चांगला भाव मिळेल. 400-500 रुपयानं मार्केट डाऊन झालं आज लगेच. बरोबर. हे यार, कांदा किती अजून शिल्लक आपलं. कांदा तर थोडा 50-50, 60-60 क्विंटल कांदा शिल्लक आहे. 60 जास्त कांदा राहिला नाही आता. पहिला काय भाव गेला आपल्याला. 1200, 1300, 1000 रुपयापासून कांदा विकलेला आहे आम्ही. असे प्रत्येक भावामध्ये 1600, 1700, 1800, 2000, 2200. आता थोडे कांदे राहिले. आता थोडा भाव मिळायला लागलाय सर शेतकऱ्याला. तर मग आता हे चुकीचा माल पुढे पाठवला गेल्यामुळं चांगल्या मालाला आज भाव मिळून राहिला. बरोबर आहे. म्हणजे मार्केट दिवस होऊ राहिले भाऊ. खराब माल गेल्यामुळे पुढं 4,500-5,000 हजारापर्यंत जो माल भाव विकत होता तो आज 3,500 आलाय म्हटल्यावरती. म्हणजे 100% त्याचा दुष्परिणाम होऊ राहिला. 400-500 हजार रुपयानं जवळपास आपलं नुकसान होऊ राहिले आज रोज. ठीक आहे.